आज मराठी राज्यभाषा दिन सकाळपासून आपण शाळेमध्ये विविध उपक्रमाचं आयोजन केलं। आज जिल्हा स्तरावरती आपल्या शाळेतून निवड झालेली विद्यार्थिनी श्रावणी कोळी हिचा जिल्हा स्तरावरती आज सत्कार झाला। आपल्या शाळेतील विविध शिक्षक, विविध विद्यार्थी तालुका स्तरावरती विविध क्षेत्रामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवून आपल्या जत तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली। आजच्या या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मनोहर कोकळे सर, तुम्ही सर्वजण यांना ओळखता, त्याचबरोबर आदरणीय प्रकाश करणवी सर, दोघेही आदरणीय पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। मराठी भाषा दिनाच्या या दिवसाचं औचित्य साधून आपल्या शाळेमध्ये ते उपस्थित आहेत। आपण एक वेळेला आपल्या पद्धतीचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। 1 2 3 स्टार्ट। धन्यवाद। आदरणीय कोकळे सर आणि करणवी सरांना मॉडेल स्कूल जत नंबर 1 च्या वतीनं मराठी भाषा दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद सर। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आज आपण जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये आलेलो आहोत। सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघ व जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं आज आम्ही मराठी भाषा गौरव दिन या ठिकाणी आज या शाळेमध्ये आपण साजरा करत असताना मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषा ही पुढे गेली पाहिजे, यासाठी गेले अनेक वर्ष आपण सातत्यानं प्रयत्न करतोय। कारण आज कुठेही जरी गेलं तर आपला मराठीचा डंका हा साता समुद्राच्या पलीकडं आपण नेलेला आहे। त्यामुळे आज पहिलीपासून असेल किंवा आज इंग्रजी मीडियमच्या एवढ्या जरी शाळा झाल्या तरी सुद्धा मराठी शाळेला एक वेगळं महत्त्व आहे। आज जर आपण सांगली जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजी मीडियमच्या शाळा मोठ्या प्रमाणात फोफावल्या असल्या तरी मराठी शाळेनं आपला जो बाज आहे तो गेले अनेक वर्ष या ठिकाणी सातत्यानं राखलेला आहे। याचं कारण असं आहे की या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत हे शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत। आज स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा वेगवेगळे स्पर्धा परीक्षा असेल, हे फक्त एकमेव आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्येच साजरे केले जाते किंवा घेतले जातात। हेच जर आपण बघितलं तर इंग्रजी मीडियम शाळेमध्ये असे प्रकार होत नाहीत। आणि इतिहासाची माहिती जर आपण बघितलं तर ते फक्त मराठी शाळेमध्ये दिली जाते। अनेक IPS अधिकारी सुद्धा या मराठी शाळेतून तयार झालेले आहेत। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण मराठी भाषा आपण टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू। नेहमी पत्रकार संघटना आमची या जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे इथून पुढच्या काळामध्ये राहणारच आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद मराठी शाळा 1 नंबर असेल किंवा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आपण सातत्यानं पाठीमागे राहूया आणि वेगवेगळे उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी राबवावं, त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम सुद्धा आपण इथून सातत्यानं करूया। एवढंच मी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या शाळेला शुभेच्छा देतो। आणि या शाळेचे प्रमुख जे मुख्याध्यापक आहेत माननीय संभाजीराव कोडे सर यांना आपण डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने एक पुस्तक भेट देऊन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय। टाळ्या वाजल्या पाहिजेत। Press the bell icon on the YouTube and never miss another update.